मंडळी, माझ्या आजच्या एका नवीन ब्लॉगवर मी तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते। तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ। तर आज सकाळी उठल्या सगळी कामं आवरण्याच्या आधी मी दळण ठेवलं। तर दळण ठेवायला मला कुठेच जावं लागत नाही। तर आमच्या समोरच्या ज्या गुजराती आंटी आहेत ना, तर त्यांच्याच घरी आहे छोटीशी गिरण। तर त्यांनाच मी थोडेफार पैसे देऊन त्यांच्याकडनं दळून घेत असते। तर अशी त्यांची छोटीशी गिरण आहे। तिथे मी 3 किलोच गहू आणलेलं, कारण आत्ता काय महिना पण संपतच आलेला आहे। घर स्वच्छ तर सगळ्याच बायका करतात, त्यात मी काय फार नवलाचं किंवा काय करत नाही। 2 मुलं सांभाळून मी नेहमी म्हणत असते की 2 मुलं सांभाळून मी हे केलं, मी ते केलं। पूर्वीच्या बायका 4-4 मुलं आणि अजूनही 6-6 मुलं सांभाळून करायच्या। तर हे काही नवलाचं नाही आहे, पण मी फक्त शेअर करते आहे। एक आठवणीची जी साठवण असते ना मंडळी, ते शेअर करते आहे। मला परवा एक कमेंट आली की फालतू बाई, वेळ असलेली बाई। तर त्या कमेंटवरती मला विस्ताराने बोलायचं आहे। ती बाई जी कोणी असेल, मला तर वाटत नाही की तिच्यात काही गट्स असतील, जी फेस लपवून क्रिएटर म्हणते स्वतःला, स्वतःचा फेस दाखवत नाही आहे। तर तिच्यावर आपण नंतर बोलूया, ते काही एवढं महत्त्वाचं नाही आहे। आता मी तुम्हाला मटकी कशी भिजत घालायची ती सांगते। आता प्रत्येकाची मटकी भिजत घालायची, मोड करायची एक वेगळी पद्धत असते। तर आज मी तुम्हाला माझी पद्धत दाखवते, कारण मला एकतर कंटाळा येतो आणि मला नाही येत व्यवस्थित मटकी भिजवता, म्हणून मी असं सोप्या पद्धतीने करते। तर काय नाही, एक 5 ते 6 तास छान गरम पाण्यामध्ये मटकी भिजत घातलेली। आता जी पुरण गाळीची चाळण असते की नाही, त्यात मी ते ओतून घेतलं। आता दमट वातावरणामध्ये ठेवायचं, हे असंच किती सोपं आहे बघा बरं। आता कापड कुठे शोधत बसायचं त्याच्यासाठी प्रत्येक वेळा, म्हणून मी हे असं करते आणि सोपं आहे। एक 10 ते 12 तास छान असं दमट वातावरणामध्ये ठेवलं। आता दमट म्हटल्यानंतर कुठं, तर कपाटामध्ये किंवा किचन कट्ट्याच्या खाली गॅस सिलेंडर असतं तिथे ठेवू शकतो आपण, किंवा मग ओव्हन किंवा वॉशिंग मशीन कुठे पण ठेवा। मी तर वॉशिंग मशीनमध्येच करते। माझं इडलीचं पीठसुद्धा ह्यातच मी काढते आणि हे असे मोडसुद्धा मी त्यातच काढत असते। तर छान एक 7 ते 8 तासानंतर किंवा 10 ते 12 तासानंतर डिपेंड आहे। जर फारच हिवाळा असेल तर 12 ते 13 तास पण लागतात आणि उन्हाळ्यात खूप लवकर मोड येतात। तर आता आपण लगेचच मोड बघूया 10 ते 12 तासानंतर की कसे आलेले आहेत। तर तुम्ही पाहू शकताय मोड खूप छान आले आहेत। आणि हे जी मटकी आहे ना, जवळपास पुढचे 10 ते 15 दिवस फ्रीजमध्ये एकदम जशास तशी राहते। फक्त एकच अट आहे, ह्याला ना एअरटाईट डब्यामध्ये ठेवायचं। तर मी आता मस्त स्टोअर करून घेणार आहे। सध्या तर काय प्लॅनिंग नाही आहे, पण मी म्हटलं ना जसं की भाजीपाला संपला किंवा काही नसलं की एमर्जन्सीला मी घरामध्ये असे ऑप्शन्स ठेवत असते। तर हेच आहे माझी मटकी छान आता पुढचे 10 ते 15 दिवस फ्रीजमध्ये एअरटाईट कंटेनरमध्ये मी ठेवणार आहे। आज मुद्दामून पातेल्यामध्ये भात करायचा आहे, कारण की आज बनणार आहे बासमती चावल घरामध्ये। तोपर्यंत म्हणजे भात होतोय तोपर्यंत मी काय करते, माझा हॉल क्लीन करून घेते। किती पण साफ करू दे, काही करू दे, पण जे किचन कट्टा वगैरे क्लीन करेपर्यंत, किचनमधले काम करेपर्यंत जो हॉलमध्ये पसारा होतो ना सकाळी सकाळी, तो सांगण्यासारखा नसतो आहे। आणि मी पण म्हणते जाऊ दे, असू दे, मुलाला मी तेवढा टाईम देते की एक्सप्लोअर करायला। त्यात आमच्या दोघांची लागली भांडणं, पण असू दे, आता काय करणार ना शेवटी। तर ज्यावेळेस मला कंटाळा येतो ना, मग घर स्वच्छ करायचा, म्हणजे कंटाळा प्रत्येकालाच येतो, मला पण, मी काय फार वेगळी नाही आहे जगावेगळी, पण क्लिनिंग पण मला पाहिजे असते। मग मी काय करते, असं पाणी ओतते आणि डायरेक्ट वायफरनी पाणी ओढून काढते। का तर घर पुसण्यात मला एवढा वेळ घालवण्यात काही अर्थ वाटत नाही, आणि घर पुसूनही स्वच्छ निघत नसेल तर त्याला काहीच अर्थ नाही। त्यामुळं मी काय करते, बकेटभर पाणी ओतून असं वायफरने ओढून काढते। तर तोपर्यंत माझा छान असं भात पण शिजला होता। आणि आज मी स्पेशल करणार आहे राजमा मसाला। एक कमेंट आली होती की दी प्लीज राजमाची रेसिपी शेअर करशील, तर त्यासाठी बघा, आता राजमा भिजत घातले होते 8 ते 10 तास रात्रभर। त्यानंतर ही काही गरम मसाले घेतलेले आहे, तुमच्या आवडीनुसार तुम्ही मसाले घेऊ शकतात। एवढीच घेतली मी, जास्त नाही। फक्त एक सिक्रेट टिप्स आहे, ती म्हणजे इलायची अशी थोडीशी हे करून घ्यायची, कुच करून घ्यायची। गरम तेल नाही करायचं जास्त, एकदम असे कोमट तेलामध्येच टाकायचं ते मसाले। त्यानंतर लगेचच राजमा टाकायचा आणि हळद आणि मीठ घालायचं। आता तुम्ही हळद घाला किंवा नका घालू, पण मीठ मात्र घालायचं। त्यानंतर हे छान असं फ्राय करून घ्यायचं आणि पाणी ओतायचं। आता जवळपास 7 ते 8 शिट्ट्या येऊ द्यायच्या बरं का। लोक खोटं बोलतात 2 शिट्ट्यामध्ये राजमा होतोय, अजिबात होत नाही, विश्वास ठेवू नका, उगाचच लबाड बोलतात ते।
3 वर्ष पंजाबला काढल्यानंतर थोड्याफार टिप्स तर मला पण माहिती बरं का राजमाच्या, ज्या तुम्हाला मी शेअर करणार आहे. तर काय नाही, टमाटर घेतलेला आहे 2, त्यानंतर कोथिंबीर घेतली आणि त्यामध्ये जे राजमा आपण शिजवला होता कुकरमध्ये 7-8 शिट्ट्या मारून, ते पण त्याच्यात टाकून द्यायचा आणि वाटून घ्यायचं. त्यानंतर इथे काही मसाले घेतले, लाल मिरची पावडर, कोल्हापुरी मिरची नाही, रेग्युलर मिरची पावडर, काश्मीरी चिली पावडर, किचन किंगचा मसाला, धने पावडर आणि मीठ आणि हळद, बस एवढंच. जास्त काही ती लोकं टाकत नाही बरं का. कोल्हापुरी मसाला तर घालायचा नाही किंवा कुठला कांदा लसूण घालायचा नाही, एकदम रेग्युलर रेड चिली पावडर टाकायची. त्यानंतर कढईमध्ये तेल तापत ठेवायचं, जिरे मोहरीची फोडणी द्यायची, त्यानंतर हिंग घालायचं आणि बारीक चॉप केलेला कांदा टाकायचा. जेवढा बारीक तुम्ही करू शकता तेवढा करा. माझ्याकडनं जेवढं झालं मी तेवढा केला, का तर माझं बाळ सारखं हे करते. त्यानंतर अद्रक लसूणची पेस्ट अशी कुचकरून करायची, एकदम बारीक फाईन पेस्ट करायची नाही. आता ही जी काही मसाले, धने पावडर जास्त घ्यायचं, त्यानंतर किचन किंगचा मसाला किंवा कुठलाही गरम मसाला चालतो आहे, अदरवाईज आपलं महाराष्ट्रीयन स्टाईल लागेल उगाच दुसरं काय टाकला तर. किचन किंग नसेल तर एव्हरेस्टचा मसाला घाला, चालते. त्यानंतर जी काही वाटण आपण तयार केलं होतं, मसाला छान फ्राय झाल्यानंतर ते टाकलेलं आहे. छान फ्राय करायचं, तेल सुट्टेपर्यंत मस्तपैकी असं ह्याला मसाला फ्राय करायचा. त्यानंतर भरपूर सारी कोथिंबीर घालायची, पुन्हा एक वेळा फ्राय करायचं. त्यानंतर तेल सुटेपर्यंत आपल्याला हे बघायचे, वाट बघायची. त्यानंतर आपण जे काही राजमा शिजून घेतला होता त्यात तुम्ही बटाटा पण घालायचा. मी बटाटा टाकलेला नाही घातला तरी चालतो आहे मंडळी. बटाटा घातला तर काय होतं आहे, एकदम असं थिकनेस येते. तर आता तुम्हाला पाहिजे तेवढी थिक हे करा. आता बघा, राजमा टाकल्यानंतर सुद्धा जवळपास 5 ते 10 मिनटं हे शिजू द्यायचं कमी गॅसवरती. तुम्ही पाहू शकताय राजमा अप्रतिम झाला आहे. आता ही सिक्रेट टीप आहे जी पंजाबी लोक वापरतात. बटर घ्यायचं, त्यानंतर त्याच्यामध्ये भरपूर असं लसूण कुचकरून टाकायचा आणि कोथिंबीर टाकायची. कसुरी मेथी तर नव्हती, पण कसुरी मेथी पण ते टाकतात. आणि त्यानंतर असं हे त्याच्यावरती छौंका द्यायचा, छौंका म्हणतात ते, छौंका म्हणजे तडका द्यायचा बेसिकली. तर ॲक्च्युली ते राजमासुद्धा ना फोडणी पण ह्याच्यातच देतात आपलं बटरमध्ये, पण माझ्याकडे एवढा बटर अवेलेबल नव्हता. अशा पद्धतीने माझा राजमा राईस तयार आहे. तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट करून सांगा आणि आय होप तुम्हाला आवडला असेल. राजमाची रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा आणि काही सजेशन असतील तर कमेंट करून सांगा. चला तर मग भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.